गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवेत घेईन सारे आकाश. मला काम मिळालंय, रोजचे 300 रुपये. पण काम काय आहे? मला एका माल गोदामात सुपरवायझरची नोकरी मिळाली आहे. मला शपथ आहे अमातीचे पप्पा, जोपर्यंत मी मिस खंबाटांकडून हे घर हिसकावून घेऊन तुमच्या स्वाधीन करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार. हे माझं वचन आहे तुम्हाला. मानलं की ही इन्स्टिट्यूट तुझ्या पप्पांची आहे, पण या देशाचं संविधान तुझ्या पप्पांचं तर नाहीये. मानसीकडे गमावण्यासारखं काही सुद्धा नाहीये, पण तुझ्याकडे गमावण्यासारखं खूप काही आहे. डू यू अंडरस्टँड दॅट? काय झालं पप्पा? फार काही नाही, जरा थकल्यासारखं झालं. प्रिया बाळा पाणी भरून झालं? नाही. भरून घे, इथे पाणी फक्त 2 तासांसाठीच येतं. ठीक आहे मम्मी.
मानसी. काय कमी राहिली होती माझ्या पूजेमध्ये, माझ्या भक्तीमध्ये, माझ्या श्रद्धेमध्ये? लहानपणापासूनच पप्पांनी हातांमध्ये आरतीचं ताट दिलं होतं आणि मी आजपर्यंत तुमची आरती करत आले. घरात खाण्यासाठी काही असो वा नसो, पण तुमच्या समोर तुपाचं निरांजन लावलंय आम्ही नेहमीच. मग तुम्ही असं का केलं? का केलं आमच्या सोबत? उत्तर दे देवा, का केलं? मानसी बाळा, उठ. काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे मम्मी, सगळं ठीक आहे. यापेक्षा जास्त ठीक आणखी काय असू शकतं मम्मी, की पप्पा 300 रुपये रोज कमवायला लागलेत. घरचा खर्चही भागत राहील त्यातून, आणि पैसे साठवून साठवून घराचं भाडंही देऊन टाकू आणि डिपॉझिटही देऊन टाकू. आणि मी माझं ट्रेनिंग पूर्ण करून एअर हॉस्टेस बनेन एक दिवस. यापेक्षा जास्त ठीक आणखी काय असू शकतं? सगळं ठीक आहे. पण मम्मी, मला माझ्या पप्पांना एक गोष्ट विचारायची. हे विचारायचंय मला की तुम्ही तुमच्या वडिलांकडून काय शिकला होतात? जबाबदाऱ्यांचं ओझं बनून राहणं की त्या जबाबदाऱ्या उचलणं? जर तुम्ही तुमच्या पप्पांकडून जबाबदाऱ्या उचलायला शिकला आहात, मग आमचे पप्पा आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या का नाही उचलू देते? का आम्हाला ओझं म्हणून वागवायचंय तुम्हाला पप्पा? पप्पा, मुलीला फक्त मुलगा म्हटल्यामुळे मुलगी मुलगा नाही बनत. हक्क द्यावा लागतो, दर्जा द्यावा लागतो पप्पा. मानसी बाळा, अखेर झाले तरी काय? मम्मी, विचार पप्पांना. कोणती नोकरी करतात हे? कोणत्या खुर्चीत बसून कोणत्या लोकांना ऑर्डर देतात? विचार यांना. मम्मी, तू कधी यांना विचारलंस की त्या दिवशी थकून भागून गेल्यामुळे यांचे खांदे का दुखत होते ते? नाही विचारलंस ना? मी सांगते तुला. हे बघ,
सगळ्यांना 2 वेळचं जेवायला मिळावं याकरता ओझी उचलतात. ओझी उचलतात. मानसी, अरे प्रत्येक आई बाप आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्याकरता ते आपलं रक्त आटवून मेहनत करतात. पण मी इतका कमनशिबी आहे की आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले मी. नाही बेटा, नाही बेटा, नाही नाही, तुला बेटा म्हणण्याचा हक्क नाही. तू त्या दिवशी अगदी बरोबर बोलली होतीस की मी तुला मुलाचा दर्जा आणि अधिकार तर दिलाच नाही. ज्या दिवशी मला पूर्णपणे खात्री पटेल त्या दिवशी तुला मुलाचा दर्जा आणि अधिकार देईन मी. बस फक्त मी तोंडाने फक्त माझ्या मुलींना बेटा बेटा म्हणत होतो. माहितीये का, मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना होती. मला जाणीव होती की मी माझ्या मुलींना मुलगा नाही मानत, फक्त वरवर म्हणत असतो मी बेटा बेटा. आणि हा सगळा एक पुरुषी अहंकार होता आणि एका बापाची हतबलता. या दोन्हीच्या मध्ये भरडून गेलो. मूर्ख आहे मी. पण नाही बेटा, मी तुला तो दर्जा आणि अधिकार देणार. तुला माहिती आहे बेटा, असं म्हणतात जेव्हा बापाच्या चपला मुलाच्या पायात बरोबर बसतात ना, तेव्हा तो बापाच्या खांद्यावरचं ओझं उचलण्यालायक झालेला असतो. मला माहिती आहे माझी मुलगी त्या लायक झालेली आहे. मी आजपासून तुला माझ्या एका मुलाचा दर्जा आणि अधिकार देतो. हो हो बेटा. पप्पा, आता तुम्ही आज हा अधिकार दिलाच आहे, मग हे कर्तव्य आता मी पूर्ण करणारच. आज तुम्ही सगळ्यात आधी मला एक वचन द्या. बोल. की आजपासून तुम्ही अशा प्रकारची कोणतीही कामं करणार नाही. आजपासून घराची जबाबदारी माझी असेल. बाळा, ते सगळं ठीक आहे, पण मानसी तू सांग, त्या स्वप्नांचं काय होणार जे मी आणि तूही एकत्र मिळून पाहिलं होतं? काय होणार त्यांचं? पप्पा, आता ते स्वप्न फक्त स्वप्न नाही राहिलंय, तो माझा संकल्प झालेला आहे पप्पा. आज तुम्हाला मी वचन देते पप्पा की मी माझा संकल्प जरूर पूर्ण करेन पप्पा, जरूर पूर्ण करेन. हो, मला विश्वास आहे बेटा, तू जरूर पूर्ण करशील. तू जरूर करशील बेटा. चिंता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत विसहन्ति हंसवाहिनी माता देहु सुमत. चिंता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत
विसहन्ति हंसवाहिनी माता देहुसुमत् चिन्ता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत् विसहन्ति हंसवाहिनी माता देहुसुमत् चिन्ता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत् विसहन्ति हंसवाहिनी माता देहुसुमत् चिन्ता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत् विसहन्ति हंसवाहिनी माता देहुसुमत् चिन्ता विघ्न विनाशिनी कमलासनी सकत् विसहन्ति हंसवाहिनी माता देहुसुमत् लहानपणापासून ऐकत आले, जे होतं चांगल्यासाठीच होतं. जे करत असतो भगवंत करत असतो. आज मी जे करायला चालले देवा, त्यासाठी ही रस्ता तू निवडलास देवा. माझं ध्येय आणि माझा संकल्प फक्त एक आहे, विजय साध्य करणं. तू थांब ना. सूर्य मावळला तर आर्यन. मग मावळू दे, चांगलंय. जेव्हा सूर्य मावळेल तेव्हाच तर मी माझ्या चंद्राला पाहीन. आर्यन, तुझा हा चंद्र सूर्य मावळल्यानंतर दिसणार नाहीये तुला. तर मग एक काम करूया, आपण या चंद्राला आपल्या घरी घेऊन जाऊया. बोल, कधी येऊ तुझ्या घरी हात मागायला? आत्ता नाही. आता बघ, ही कमालच झाली. ही पहिली लव्ह स्टोरी पाहिली जिथे मुलगा लग्नासाठी हट्ट धरून बसलाय आणि मुलगी नाही म्हणते. जर असंच नाही म्हणत राहिलीस ना तर एक दिवस कोणा दुसरीशी लग्न करून टाकेन. अच्छा, मग कर. पण एक गोष्ट सांग आर्यन, जर कधी तू आपल्या बायकोबरोबर रस्त्यात भेटलास तर मला ओळख दाखवशील की नाही? लांबूनच हाय म्हणेन तुला. फक्त लांबून हाय करशील? मला तुझ्या बायकोला नाही भेटवणार? नाही 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 नाही. तू काय असतेस? मी तर कमीत कमी हाय तरी करेन. बट आय एम शुअर, जर तुझं दुसऱ्या कोणाशी लग्न झालं ना तर मला बघताच पाठ फिरून निघून जाशील. नाही आर्यन, मी असं नाही करणार. म्हणून
जर नशिबाने आपल्या प्रेमाचं सार्थक नाही केलं तरीही मी तुझ्याशी मैत्रीचं नातं जरूर निभावेन. हे माझं वचन आहे तुला आर्यन. ए असं नको बोलूस. आपल्या प्रेमाचं जरूर सार्थक होईल. माझ्या पवित्र प्रेमाची सुरुवात मी याच ठिकाणापासून केली होती. माझ्या त्याच पवित्र प्रेमाला एक नवीन अर्थ देण्याची सुरुवातही इथूनच होईल. मानसी, हॅलो मानसी. कुठे आहेस तू? तुझ्या आठवणींच्या मध्ये उभी आहे आर्यन. त्या ठिकाणी जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो आणि शेवटी जिथे वेगळे झालो. आर्यन, तू मला भेटू शकतोस का? कुछ गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ